अरे घातली होती आता. सॉरी सॉरी, बरं झालं तुम्ही भेटले. थांबा, माझं तुमच्याकडे काम आहे. थांबा थांबा काय? थांबा थांबा. भाऊजी, माझा ना एक जिगरी दोस्त आहे, त्याचा अकाउंटन्सीचा क्लासेस आहे. सर्वप्रथम तुझं हार्दिक अभिनंदन, कारण अकाउंटन्सी हा शब्द पहिल्याच फटक्यामध्ये चांगला म्हटला असतो आणि तो शब्द तुला आला त्याबद्दल तुझा आभार. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुझा कुठलाही मित्र, दोस्त, जिगरी दोस्त हा किमान 4थी पास झाला असेल याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. अहो भाऊजी, ते सोडा ना तुम्ही, मी काय बोलतो ते ऐक. बोल. तर त्याचा ना अकाउंटन्सीचा क्लास आहे, तर दरवेळी त्यांची गॅदरिंग असते. तर ह्यावेळी त्यांना नाही कॉमेडी ऍक्टर पाहिजे. चीफ गेस्ट? नाही नाही, कॉमेडी ऍक्टर पाहिजे, म्हणजे त्या पोरांच्या डोक्यावरचा टेन्शन कमी करायला, त्यांना हसवायला, त्यांना टाइमपास करायला एक कॉमेडी ऍक्टर पाहिजे. मी बोललो मग दुसरा तिसरा कशाला, आपल्या भाऊजी आहेत ना एक नंबर, असा आयटम करतील ना पोरं जाम खुश होऊन जातील. 5,000 रुपये दिल बोलला. सगळं सांगितलंस त्याला? हा. आणि पैसे किती? 5,000 रुपये? 5,000 भाऊजी. क्या बात. मी काही जोकर आहे, विदूषक आहे मी कॉमेडी करायला? अहो भाऊजी, मी त्याला बोललो, भाऊजी माझा शब्द खाली नाही पाडू देणार म्हणून. प्रकाश, बालिशपणा करू नकोस तू. अहो असू दे ना. अरे काय असू दे? भाऊजी, आता माझी एकच इच्छा राहील, नातवंडाचा चेहरा बघितला ना की सगळं सुख मिळालं. 10 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, तरी अजून वेळ हवाय तुला. वैभव, आपण नेहमी दोघं मिळून तुझी स्वप्न रंगवतो अनेकदा. आता हे माझं स्वप्न. तुला माहितीये, आई म्हणाल्याच होत्या, बाळाचा नुसता विषय निघाला ना तरी बघ कशा गोष्टी सुरळीत व्हायला लागल्यात. खरंय ना रे वैभव? काय चाललंय? हिच्याशी काही बोलण्यात अर्थच उरला नाही. हिने पक्क केलंय मनात सगळं.